3478 रणजित सिंह मोहिते पाटील। प्रश्न क्रमांक 3478। सभापती महोदय, छापल्याप्रमाणे। सभापती महोदय, स्पेसिफिक 3 प्रश्न विचारतो। सरकारने 5 वर्षापूर्वी नद्यांचे संरक्षण व संवर्धन विषयी आधीचे धोरण रद्द केले आहे। त्यानंतर सरकारने नवे सर्वंकष धोरण राबविले नाही, त्यामुळे नद्यांचे व जलस्रोतांचे प्रदूषणात भर पडत आहे। नद्यांचे संरक्षण व संवर्धनाचे सर्वंकष धोरण शासन केव्हा राबवणार? 1. दुसरा प्रश्न, राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी नद्यांचे गुणवत्तेची तपासणी सातत्यानं रिअल टाइम मॉनिटरिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणाची उभारणी करणार का? अत्याधुनिक क्षेत्रातील सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया आणि विसर्जनासाठी नियामक निकष आणि आवश्यकतेचा पालन उद्योगाकडून होत आहे याची खात्री करण्यासाठी शक्तिशाली ट्रॅकिंग यंत्रणा बसवणार का? आणि तिसरा प्रश्न, नमामि गंगाच्या धर्तीवरती लाखो विठ्ठल भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणाचे काम नमामि चंद्रभागा म्हणून हाती घेण्यात आले। नदी काठावरील 120 गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन हे काम हाती घेण्यात आले, पण पहिल्या 2 टप्प्याची कामं अपूर्ण असून आता 3ऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने नमामि चंद्रभागा अभियान रखडले। हे केव्हा सुरू करणार? माननीय मंत्री महोदय। सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये नक्कीच प्रदूषित नद्यांच्या संदर्भामध्ये वेळोवेळी राज्य आणि केंद्र शासन मोजमाप करत असतं। यामध्ये नॅशनल वॉटर मॉनिटरिंग प्रोग्रामच्या माध्यमातून देशभरामधून 603 स्ट्रेचेसचा अभ्यास करून 311 स्ट्रेचेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 155 स्ट्रेचेसचा मोजमाप केलेला आहे। त्याच्यामध्ये 56 स्ट्रेचेस प्रदूषित आढळलेले आहेत आणि या प्रदूषित स्ट्रेचेस नद्यांचे जे आहेत ते प्रदूषण विविध कारणामुळे आहे। काही हे जास्तीत जास्त जे प्रदूषण आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांचं पाणी ट्रीट न केल्यामुळे आहे। आपण आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम राबवत आहोत। 419 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास 9,0190 MLD पाणी हे सांडपाणी तयार होतं। त्याच्यातलं 50% जवळपास आपण ट्रीट करतो आणि जे पाणी ट्रीट करतो ते अनट्रीटेड पाणी आहे त्याच्यावरही आता प्रस्तावित प्रकल्प आहेत, जेणेकरून STP लावून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीमध्ये सोडले जावे। तसंच आपण उद्योगाचं जे सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की उद्योगाचं पाणी जे जातं त्या उद्योगाच्या पाण्यावर सुद्धा विविध इंडस्ट्री विभागाला वगैरे सोबत घेऊन तिथे सुद्धा त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीमध्ये किंवा नाल्यांमध्ये सोडलं जावं अशी अपेक्षा आहे। हे काम मोठ्या वॉरफूटवर चालू आहे, पण आपण सांगितल्याप्रमाणे 50% आपण अचीव केलेलं आहे आणि बाकीचं 50% भविष्य काळामध्ये अचीव करू। त्याच्यासाठी केंद्र शासन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतं। आता आपण नाग नदीचा फार मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे, तसेच मुळा मुठा नदीचाही प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि चंद्रभागाचा सुद्धा घेतला। मी याच्या माझ्या दालनामध्ये वेळोवेळी बैठका देखील घेतल्या। काही नगरपालिकांनी STPचं काम पूर्ण न केल्यामुळे ते प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही। आता याच्याबद्दल मी मागच्याही वेळी टास्क फोर्स एक असावा जेणेकरून याच्यावर नियंत्रण आम्ही करू शकतो। केवळ निधी देणं आणि इम्प्लिमेंटेशन करणं याची जर सांगड घातली तर ते यशस्वीपणे करता येईल। तर जेव्हा हे पूर्ण आम्ही प्लॅन तयार करू तेव्हा नक्कीच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या विठोबांच्या चंद्रभागेची सुरुवात करून लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्यात येईल। पण आता हे काम पूर्ण झालेलं नाही, त्याची अनेक कारणे आहेत, त्याचा अभ्यास करून संबंधितांना तशा प्रकारचे नोटिसेस पाठवण्यात आलेले आहेत। धन्यवाद सभापती महोदय। मंत्री महोदयांनी अत्यंत चांगलं असं उत्तर दिलं आहे, परंतु आमच्या ही उल्हास नदी जी आहे कोकण विभागातील सगळ्यात महत्त्वाची नदी उल्हास नदी जी संपूर्ण पाणी पुरवठा मुंबईला करत असते, या उल्हास नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण होत आहे। केमिकलचं पाणी सोडलं जात आहे। अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या भागातील सगळ्या इंडस्ट्रीचं पाणी त्यामुळे सोडलं जातं। नदीमध्ये नाळ्याचं पाणी सोडलं जातं, मानवी विष्ठा गटारीचं पाणी सोडलं जातं। त्यामुळं जे पाणी आपण पित आहोत त्या पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये प्रदूषण होतं। त्या ठिकाणी दरवर्षी मंत्री महोदय जलपर्णी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत आहे।
त्याचबरोबर उल्हासनगर भागातली वालधुणी नदी आहे, ती वालधुणी नदी ही नष्ट होण्याच्या मार्गावर, कारण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचं पाणी सोडलं जातं. तर या दोन्ही नद्यांचं संवर्धन होण्यासाठी आपण योग्य ती कारवाई करणार का? माननीय मंत्री महोदय. हो सभापती महोदय, योग्य आणि उचित कारवाई करण्यात येईल. 56 प्रदूषित स्ट्रेचेस आहेत नद्यांचे, त्याच्या बैठका आम्ही ऑलरेडी घेतलेल्या आहेत. या सर्व येणाऱ्या काळामध्ये 56 नद्यांचं वर्गीकरण करून विभाग वाईज करून त्या विभागात जाऊन त्याची बैठक घेऊन त्याचं एक्झॅक्ट काय प्रोग्राम असावा ह्याच्या संदर्भातलं प्लॅनिंग आम्ही करणार आहोत. आणि नक्कीच त्याच्यासाठी आम्हाला केंद्र शासनाची मदत लागेल, राज्य शासनाची मदत लागेल, त्याला निधी लागेल. आणि निधी हा जो ज्या संस्थांना आपण देतो त्या संस्थांनी फास्ट काम नाही केलं तर त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये नियमामध्ये सुद्धा आम्हाला थोडे अधिकार वाढवण्याच्या दृष्टीनेच आम्ही एक टास्क फोर्स आणि कॉन्सेप्ट नोट तयार करतो. त्याला काय जे काय आम्ही नामकरण करू, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडेच लवकरच ती गोष्ट सबमिट करून आम्ही एक नदी पुनर्जीवनाचा महाराष्ट्राचा एक आदर्श कार्यक्रम हातात घेण्याचा आमचा मानस. एकनाथरावजी खडसे. अध्यक्ष महोदय, भुसावळ येथील थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर याचं प्रदूषित पाणी हे तापी नदीमध्ये जातं आणि याच्या खूप तक्रारी आतापर्यंत मी स्वतः केल्या आहे, तिथल्या नागरिकांनी केल्या आहे. तिथे खाली जे आहे ते नगरपालिका, भुसावळ नगरपालिकेला पाणी दिलं जातं, फॅक्टरीला दिलं जातं वगैरे. त्याच्या तपासण्याही केल्या, परंतु त्या तपासण्या करत असताना त्या ठिकाणी चुकीचे अहवाल दिले जातात. मी अनेकदा सांगितलं की मला स्वतः घेऊन दाखवा, मी दाखवतो तुम्हाला. अधिकारी त्यांना तयार नाही. स्थानिक नागरिकांना घेऊन ते दाखवतील ते बघायला पहा. अधिकारी लेव्हलला जे रिपोर्ट येतात ते प्रदूषण मंडळाकडून चुकीचे रिपोर्ट दिले जातात. आणि आमच्या प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, स्वतः जिल्हाधिकारी दिले. केंद्र सरकारकडे मी तक्रार केली, केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्याकडनं अहवाल या संदर्भामधला मागितला. तिथले जे बंड आहे वेल्हाळा तलावाचा, त्या तलावामध्ये याच्या संदर्भातलं पाणी जातं, ते गाव प्रदूषित होतं, नद्या नाल्या प्रदूषित झाल्या. तर माझी विनंती अशी आहे की खास बाब म्हणून आपण या प्रदूषित पाण्याच्या संदर्भामध्ये किंवा वेल्हाळे तलावामध्ये जे गेलेलं पाणी आहे त्या तलावाच्या संदर्भामध्ये उच्च पातळीवरून एखादी समिती पाठवून त्याची खात्री करून लागल्यास त्याच्या संदर्भामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करणार का? आणि हा प्रदूषणाचा प्रश्न आपण सोडवाल का? तर जरूर सभापती महोदय, या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य खडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उच्चस्तरीय अधिकारी मी तिथे पाठवेन आणि त्यांच्या समाधान होईल अशा प्रकारे तिथल्या चाचण्या घेऊन तपासण्या करण्यात येतील. आणि काही तिथे जर दोष आढळला तर त्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात. सभापती महोदय, राज्यातील जल प्रदूषण रोखण्याकरता उपाययोजनांचा प्रश्न आहे. सभापती महोदय, NWMP या राष्ट्रीय जलगुणवत्ता मोजमाप योजनेनुसार जे सर्वेक्षण केलं त्यामध्ये या 56 नदीपट्ट्यांचा समावेश करण्यात आला, म्हणून आपण पुढं त्या ठिकाणी गेलो आहे. परंतु महाराष्ट्रात अशा अनेक नद्या आहेत, म्हणजे कोकणात तर ज्या ज्या ठिकाणी MIDC आहे तिथे कोकणामध्ये खरं म्हणजे केमिकल कंपन्या सगळ्या आहेत. आणि त्या मग महाडची असेल, माणगावच्या इकडची असेल, रोह्याची, पुढे गेलं तर आपण खेडची, चिपळूणची आहे, त्या सगळ्या नद्यांचं पाणी त्या ठिकाणी सावित्री, वशिष्ठ या नद्यांमध्ये जातं आणि मासेमारीवर प्रचंड तिथले मासे मेल्याची अनेक उदाहरणं आपल्याला वर्तमानपत्रात ऐकायला मिळाली, मीडियामध्ये आपण पाहिली. पण त्यावर असा ॲक्शन प्लॅन नाही. केंद्राचं सर्वेक्षण होतं आणि त्याच्यात महाराष्ट्राचं काय आहे त्याच्यावर आपण वर्किंग करतो. तर माझी एक विनंती आहे की ज्या केमिकल कंपन्या आहेत आणि बाजूला ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये प्रदूषित त्या होऊ नये. कारण तुम्ही प्लांट लावायला सांगता परंतु अनेकांचे त्या ठिकाणी प्लांटच नाही आहेत, असतील तर नादुरुस्त आहेत. तर या संदर्भात एक सर्वकष असा केमिकल कंपन्या, MIDC यांचा आढावा घेऊन हे प्रदूषण रोखण्यासाठी काही विशेष उपाययोजना आपण करणार आहात का? जरूर करणार आहे. त्या विशेष उपाययोजना करण्यासाठीच मी आदरणीय दरेकर साहेब इथे आहे. कोणत्याही शासनामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनाचं जर एकमेकाशी संवाद असेल तर त्याचा फायदा होतो. कारण जेव्हा आपण या नद्यांचं मोजमाप केलंय तर भव्य निधी हा केंद्र शासनाने दिलाय. नमामि गंगे हा कार्यक्रमच केंद्र शासनाचा आहे आणि सन्माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नद्यांच्या पुनर्जीवनाचा कार्यक्रम हातात घेतला आहे, म्हणून राज्य त्या नेतृत्वाखाली काम करत आहे. तर दोन्ही
लोकांनी काम केलं तर आपल्याला जास्त चांगलं काम करता येईल. त्या अनुषंगाने आपण काम करत आहोत. केवळ केंद्राने सर्वे केला आहे म्हणून आपण नाही, तर केंद्र आणि राज्य मिळून हे काम करत आहे. आणि नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे आता जे स्ट्रेचेस आहेत ते विशिष्ट एरिया आहे जिथे भरपूर रासायनिक उद्योग आहे, जिथे भरपूर सांडपाणी आहे, मोठ्या नगरपालिका आहे ज्याच्यामध्ये STP लागलेले नाहीत, तिथे दिसतंय. पण आता जर आपल्याला सांगायचं झालं तर 79 असे STP आहेत जे प्रस्तावित आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे हे वरचेवर हे कमी करण्यामध्ये आपल्याला यश येईल जेव्हा आपण ट्रीटेड पाणी टाकू. आता आपण फक्त 50% पाणी ट्रीट करा होतं, 50% तर जातच आहे नद्यांमध्ये, हे तर ऑन रेकॉर्ड मी सांगत आहे. आणि हे 50% उरलेलं ट्रीट करण्याचे प्रस्तावित योजना आहेत. आणि ह्या पूर्ण करून जेव्हा ते ट्रीटेड पाणी रिसायकल होईल किंवा वापरलं जाईल तेव्हा हे प्रदूषण कमी करण्यामध्ये नक्कीच आपल्याला यश येईल. केंद्र शासनाचा निधीमुळे खूप फायदा होत असतो, त्यामुळे केंद्र शासनाला सोबत घेऊन राज्य शासनाला सोबत घेऊनच हे काम आपण करू. आपण सांगितलेल्या नद्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ. प्रश्न क्रमांक 3 प्रसाद लाड. 43. माननीय सभापती महोदय, छापल्याप्रमाणे सभापती महोदय, मला ऐकू येईना. सॉरी, नाही विचारता येते. सभापती महोदय, खरं तर नावाशेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदराचा हा प्रश्न आहे, ज्यामध्ये मासेमारी करणाऱ्या आपल्या मच्छीमारांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचण होते, ज्यामध्ये जी तेलाची जहाजं येतात त्याची गळती होते आणि त्या गळतीमुळे मासे तिकडे मरतात, आपल्या मच्छीमारांना त्रास होतो. त्यासाठी प्रश्नामध्ये दुसरं जे उत्तर दिलं आहे त्या उत्तरामध्ये थोडीशी मला उत्तर ते व्यवस्थित वाटत नाही आहे. त्यामुळे माननीय मंत्री महोदय, माझा स्पेसिफिक हा प्रश्न आहे. सन 2017च्या वर्षाखेरीस JNPT मल्टीपर्पज युटिलिटी बोट भाडेतत्वावर घेतले आहेत. त्याचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारी तेल गळती व समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु असा कोणताही प्रकारचा वापर JNPTकडून करण्यात येत आलेला नाही आहे. परंतु उत्तरामध्ये लिहिलं आहे की आम्ही अशा प्रकारचा वापर करतो आहोत. तर याबद्दल आपण एक मला उत्तर द्यावं. आणि दुसरा माझा प्रश्न आहे, पर्यावरण संवर्धन व सागरी वाहतूकसाठी मोठी मदत होणार असल्याचा पोकळ दावा JNPTकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात समुद्रातील प्रदूषण, तेलगळती, मोठ्या जहाजातून छोट्या जहाजात कोळशाची होणारी वाहतूक, जहाज, अन्न सामुग्री व समुद्रात होणारे वॉशिंग यामुळे मोठ्या प्रमाणात JNPT बंदराच्या आजूबाजूला दूषित पाण्यामुळे मासेमारीचं मोठं नुकसान होत आहे. तर यामध्ये आपल्याकडून काही तात्काळ पाठपुरावा करून काही उपाययोजना करण्यात येणार आहेत का? माननीय मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी जो प्रश्न मांडला त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी असं सांगितलं की तिथे मत्स्यमारीला अडचण होती, अनेक मासे मृत होत आहेत. पण मुळामध्ये पोर्टच्या आजूबाजूला मच्छीमारीचा परवानगीच नाही, तो मच्छीमारीचा एरियाच नाही. त्यामुळे कारण तिथे निसर्गतः जहाजं तिथे असल्यामुळे प्रदूषणाची संभाव्यता असल्यामुळे मच्छीमारीला तिथे परवानगी नाही. कारण तिथे जर मच्छीमारीला परवानगी दिली तर ते मासे कन्झम्पशन करणाऱ्याला पण त्याच्यावर परिणाम होईल. त्यामुळे ते तिथे होतच नाही. दुसरं, JNPTनी तेल गळती रोखण्यासाठीची जी व्यवस्था उभारलेली आहे त्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये तिथे तरंगता कचरा गोळा करणे, तेलगळती रोखणे याच्यासाठी त्यांनी MPULच्या माध्यमातून ती यंत्रणा तैनात केलेली आहे. याच्यामध्ये आणखी विस्तृत विषय माझ्या मर्यादेच्या बाहेर असल्यामुळे JNPT हा विषय टोटली वेगळा आहे. तर जर आपल्याला समाधान असेल की ती यंत्रणा कार्यरत नाही तर त्याच्यावर आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून तिथले प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केलेत आणि त्याचं काय आपलं समाधान आहे याच्यावर नक्कीच मी शाश्वती करेन. भाई जगताप. मंत्री महोदय मनापासून प्रयत्न करतात आहेत, परंतु तो जरी डिमार्केटेड एरिया असला, तो म्हणतात ते खरं आहे की कुठलंही बंदर त्याच्या आजूबाजूला त्याची यातायात ते डिमार्केटेड आहे, पण हजारो वर्षापासून त्याच्या बाजूला असलेलं जे मच्छीमार जिथे मच्छी उतरते त्याच्या बाजूलाच आहे. त्यामुळे जर एखादा तेल असेल किंवा तत्सम काही केमिकल असेल, ते प्रवाही आहे, ते वाहत जातच, ते एकाच ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे प्रसाद लाडांनी जो प्रश्न विचारला तो खरा आहे. याच्यापूर्वी सुद्धा त्या भागामध्ये
अशा पद्धतीच्या अनेक आपली सरकार कोणतीही येऊ द्या, हा प्रश्न तसा सुद्धा काय 100% त्याच्यावर काहीतरी उपाययोजना होईल असं मला सुद्धा माहीत नाही. पण एवढं मात्र नक्की की या JNPTच्या लोकांना कमीत कमी एवढी तरी समज आपल्याला नक्कीच देता येईल की इथे होणारं जे नुकसान आहे, किंवा आमचं साधं म्हणणं आहे तिथे होणाऱ्या त्या आमच्या मच्छीमार समाजाचे जे नुकसान आहे, तिथे बाजूला जे याचं बंदर आहे जे शेकडो सालापासून आहे, तिथे सगळ्यात जास्त मच्छी तिथे उतरते आणि आपल्या डॉकमध्ये उतरते. त्यामुळे याचा परिणाम हा आजूबाजूला होतोच होतो. त्या मच्छीमारांना आपण नुकसान भरपाई देणार का? त्याबरोबर या JNPTच्या व्यवस्थापनाबरोबर बैठक घेऊन किंवा मुख्यमंत्री आहे तिकडे त्यांना आपल्याला, मला माहिती आहे केंद्राशी आणि हे सगळं समन्वय आहे, तो एकाचा राज्याचा एकट्याचा तो हे नाही, अधिकार नाही, किंवा राज्याला त्याच्यामध्ये फक्त इंटरव्हीन करता येईल. तर तसं आपण इंटरव्हीन करून या सगळ्या मच्छीमारांना दिलासा देणार का? माननीय मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, एका विशिष्ट एरियापर्यंत मच्छीमारीला परवानगी नाही आहे, पण सन्माननीय सदस्य भाईंनी सांगितल्याप्रमाणे आपले मत्स्य व्यवसाय मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून स्पेशली त्यांच्या डिपार्टमेंटला विनंती करेन की त्यांनी पाहणी करावी आणि त्याच्यामध्ये मच्छीमारांचं नुकसान होत असेल तर त्याबद्दल त्यांनी उचित कारवाई करावी आणि त्याबद्दल केंद्राशी संवाद साधायचा असेल संबंधित विभागाशी तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सकारात्मक पावलं उचलू. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या ठिकाणी 200 मीटर चौरस मीटरच्या परिसरामध्ये याचा परिणाम होतो. म्हणजे जलप्रदूषण असेल, गळती असेल आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान होतं हे खरं आहे. कारण घारापुरी, एलिफंटा, ठाणेकरी, काटल सेतू समुद्र या सगळ्या एरियाचा याच्यात समावेश त्या ठिकाणी आहे आणि एकूण 200 चौरस किलोमीटर एवढा सागरी परिसर हा मासेमारी क्षेत्र असल्यामुळे इथे त्याचा परिणाम होतो सभापती महोदय. परंतु JNPTचे अध्यक्ष काय सांगतात की अशा प्रकारचे आम्ही स्वच्छता राखण्याचं काम करतो. मी सभापती महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणू इच्छितो की युटिलिटी बोट आहे, युटिलिटी बोट 2017च्या अखेरीस मल्टीपर्पज युटिलिटी बेस बोट भाडेतत्वावर घेतली. तिचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारे तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार असल्याचं सांगितलं. पर्यावरण संवर्धन आणि सागरी वाहतुकीसाठी मोठी मदत करणार असल्याचा दावा JNPTने केला. मात्र प्रत्यक्षात सभापती महोदय समुद्रातील जलप्रदूषण, तेलगळती, समुद्रात मोठ्या जहाजातून दुसऱ्या जहाजावर कोळशाची होणारी वाहतूक, जहाज आणि अन्य सामग्री याचे समुद्रात होणारे वॉशिंग यामुळे मोठ्या प्रमाणात JNPT बंदर परिसर, आजूबाजूचा परिसर दूषित झाला आहे. मग या युटिलिटी बोटची सद्यस्थिती काय आहे, तिचा वापर होतोय का, दुरुस्त अवस्थेत आहे का, ज्या कारणासाठी युटिलिटी बोट त्या ठिकाणी होती त्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाला आहे. तर त्याचं नेमकं काय त्या युटिलिटी बोटचं स्टेटस आहे याची माहिती मिळावी. माननीय मंत्री महोदय. सन्माननीय JNPTच्या अधिकाऱ्यांना माहिती घेईन की या युटिलिटी बोटचं स्टेटस काय आहे आणि त्या सन्माननीय सदस्यांना पत्राद्वारे याची डिटेल माहिती देईन. कारण ह्या बेसिकली याचा स्कोप जो आहे तो माझ्या मंत्रालयाच्या जरी बाहेर असला तरी आपला जो कन्सर्न आहे तो एकदम जेन्युइन आहे, तो प्रदूषणाच्या संदर्भात आहे. त्यामुळे JNPTने जी काही व्यवस्था केली आहे, मगाशीच प्रसाद लाड यांनी देखील सांगितलं, सेम प्रवीण दरेकर साहेबांनी पण सांगितलं की त्याच्याबद्दल असमाधान असेल तर एक वरिष्ठ अधिकाऱ्यांना, JNPTच्या अधिकाऱ्यांशी तिथे प्रत्यक्षात जाऊन या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी मी सूचना देईन. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 2517. हो. सभापती महोदय छापल्याप्रमाणे कुठे गेला माझा प्रश्न? सभापती महोदय, शासनाने केवळ नियम न बनवता त्याची कडक अंमलबजावणी ही करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे सतत देखरेख असेल, सामूहिक सहभाग असेल, याच्या माध्यमाने वारंवार प्रदूषणाच्या ज्या तक्रारी हे सभागृहाच्या माध्यमाने असेल किंवा स्थानिक स्तरावर असेल, हे ज्यावेळेस समोर येतं त्यावेळेस याच्यावरती आपण खऱ्या अर्थाने जर कारवाई करायची असेल, कारण प्रदूषण विभागाला सभापती महोदय प्रचंड मर्यादा आहे. आपण बघितलं की ते अजूनही जुन्या पद्धतीने आजही काम करत आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड गळती आहे. आज या विभागामध्ये ट्रान्सपरन्सी आणणं गरजेचं आहे.
आपण बघितलंय की कृषी क्षेत्रामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने, AI माध्यमाने असेल, सॉईल मॅपिंगच्या माध्यमाने असेल, टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने आपण शेतकऱ्यांना जसं दिलासा देऊ शकतो त्याच पद्धतीने या टेक्नॉलॉजीचा वापर करून रिअल टाईम मॉनिटरिंग सिस्टमच्या माध्यमाने आपण प्रदूषणाच्या मोजमापसाठी आपण त्याचा वापर करणार का, हा माझा सभापती महोदय पहिला प्रश्न आहे. डेटा आधारित निर्णय घेणं आणि डेटा नागरिकांसाठी पारदर्शक ठेवणं हे तेवढं गरजेचं राहील, हे त्याच्यामध्ये आपण उपलब्ध करणार का, हा माझा सभापती महोदय त्याच्यामधला दुसरा प्रश्न. त्याचबरोबर हरित पट्टा म्हणजे औद्योगिक भागामध्ये सभापती महोदय जो आजूबाजूचा सगळा त्याच्यामधला जो भाग येतो त्याच्यामध्ये वृक्ष लागवड आणि त्याची देखभाल म्हणजे ग्रीन बफर झोन आपण कंपल्सरी करणार का, हे माझे सभापती महोदय 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये एकच फक्त शेवटचा प्रश्न जोडतो की एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आणि एअर पॉल्युशन कंट्रोल डिव्हाइसेस याची आपण सक्ती करणार का. माननीय मंत्री महोदय. आणि सन्माननीय सदस्य निरंजन डावकरेजींनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग रिअल टाईम झालं पाहिजे आणि ते लोकांसाठी ॲक्सेसिबल असलं पाहिजे. हे दोन्ही विषय, आपला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न, रिअल टाईम मॉनिटरिंग झालं पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे, ज्याला ॲक्सेस करायचं त्याला ॲक्सेसिबल झालं पाहिजे. तर नक्कीच रिअल टाईम मॉनिटरिंग आपण करतोय, तर अधिक अजून हायटेक कसं करावं आणि लोकांना ॲक्सेसिबल, आता पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन हे सगळं आपण ॲक्सेसिबल करतोय, पण इंडस्ट्रीच्या पोल्युशनच्या बाबतीत सुद्धा सकारात्मकतेने आम्ही याचा विचार नक्की करू. आणि तिसरा प्रश्न काय होता? ग्रीन बफर झोन हे तर कंपल्सरी आहेच आहे. म्हणजे आता मी एका कॉन्सेप्टवर काम करत आहे, ते झाल्यावर सभागृहाला अवगत करणारच होते, पण सभागृहावर जर कानावर टाकलं तर तुम्ही पण मला आणखी सूचना देऊ शकता. जसं कार्बन क्रेडिट असतं तसं ग्रीन क्रेडिट निर्माण आम्ही करत आहोत, कारण प्रत्येक उद्योगाला आपल्या भागामध्ये ग्रीन कव्हर करणं कंपल्सरी आहे. पण कधी कधी जुने उद्योग असले तर त्यांना पुरेशी जागा नाही आहे, त्यांचं एक्सपान्शन करायचं असेल तर मग त्यांना ते ग्रीन कव्हर करता येत नाही, तर मग त्यांना इतर म्हणजे गायरानाची किंवा इतर ठिकाणी स्वस्त अशी जागा घेऊन तिथे ग्रीन कव्हर करण्याची संदर्भामधली परवानगी देण्याबद्दल ग्रीन कार्बन क्रेडिट कसं असतं तसं ग्रीन क्रेडिट हे कॉन्सेप्ट आम्ही तयार करायचं आमचं आता चालू आहे काम. तर ते केल्यानंतर प्रत्येक उद्योगाला ज्याच्यामुळे प्रदूषण होणार आहे त्याला कंपल्सरी हे ग्रीन कव्हर करावंच लागेल. आताही करावं लागतं, पण कधी कधी एक उद्योग जुना एक्सपान्शन करतो तर त्याला जागा पुरत नाही, तर त्याला सुद्धा ती सुविधा उपलब्ध आम्ही करून देतो. वंजारी, अभिजित वंजारी. नाही, तुम्ही नंतर बोला ना. सभापती महोदय, हा प्रश्न केवळ ठाण्यापुरता मर्यादित नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या MIDC एरियामध्ये ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राच्या पलीकडे सुद्धा रेसिडेन्शियल एरियामध्ये सुद्धा काही इंडस्ट्री सुरू आहे. नागपूर MIDC मध्ये 2 तक्रारी तिथल्या नागरिकांच्या आहे. रेसिडेन्शियल आणि वाणिज्यिक वापराच्या ज्या प्रयोजनाकरता जे प्लॉट्स भूखंड आहेत त्या भूखंडावर सुद्धा केमिकल इंडस्ट्री सुरू आहे. त्याची माहिती मी मंत्री महोदयांना देतो आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण कारवाई केली पाहिजे, कारण तिथे प्रचंड रेसिडेन्शियल एरिया मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. त्या सर्व लोकांना त्या प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, तर आपण ती कारवाई करणार का, हा माझा प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट जी अनधिकृतपणे चालू असेल तर नक्कीच मी त्याच्यावर कारवाई करीन. आता कोणत्या उद्योगाला कुठे परवानगी द्यायची याचे फार वेगळे नॉर्म्स आहेत, त्या वेगवेगळ्या लेवलवर बैठका होऊन मेंबर सेक्रेटरी पण विषय येतो. तर समजा हा उद्योग पोल्युशन करणारा नसेल तर त्याला काय परवानगी वगैरे हे जरा तपासावं लागेल. आपण मला कागद द्या, मी संपूर्ण तपासून त्याच्यावर योग्य ते करेन. प्रसाद लाड. सभापती महोदय, ठाणे जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा समजला जातो. अनेक मोठ्या कंपन्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने कार्यरत आहे. MPCBच्या माध्यमातून कारखान्याची नियमित तपासणी करणे आणि पाण्याचे, हवेचे आणि ध्वनी प्रदूषणाचे स्तर तपासणी गरजेचे असताना सुद्धा अशा प्रकारची कारवाई सध्या ठाणे जिल्ह्यात होत नाही. हे खरं आहे का, आणि जर हे खरं असेल तर या बाबतीत सरकारतर्फे काय उपाययोजना होणार आहेत? आणि प्रश्न क्रमांक 2, परत बोलू, ठाणे जिल्ह्यामध्ये औद्योगिक अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडनं कारखान्याची नियमित तपासणी तसेच पाण्याचे तसेच
काय चाललंय. प्रदूषणाची तपासणी करणे गरजेचे आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचं तपासणी ध्वनी प्रदूषण आणि हवेच्या प्रदूषणाची तपासणी होते का आणि होत नसेल तर ती तात्काळ सुरू करणार का. दुसरं, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने आतापर्यंत प्रदूषण करणाऱ्या कीर्ती उद्योग कारखान्यावरती दंडात्मक कारवाई केली, परवाने रद्द केले, तात्पुरते बंद केले. अशा प्रकारची कारवाई किती झाली याबद्दल सभागृहाला आपण माहिती देणार. सन्माननीय सभापती महोदय, नक्कीच ध्वनी आणि वायू प्रदूषणाचं रेग्युलर टेस्टिंग होत असतं आणि ते नियमितपणे आम्ही त्याचं मॉनिटरिंग करत असतो. आपण विचारल्याप्रमाणे सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न न विचारता एक माहिती विचारली आहे. तर ती माहिती अशी आहे की आपण किती उद्योगांवर कारवाई केली. तर आम्ही कारणे दाखवा नोटीस 311 उद्योगांना दिली, प्रस्तावित निर्देश दिले 269, अंतरिम निर्देश 204 उद्योगांना दिले आणि बंदचे आदेश 218 उद्योगांना दिले. फक्त मला सभागृहाला सांगायचं की बंदचे आदेश दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या त्रुटीमध्ये सुधारणा केली तर आम्ही त्यांना सुरू करण्याचे सुद्धा आदेश देतो. नाही तर परत तुम्ही म्हणाल की ते बंदचा आदेश हे सुरू आहे, तर या मीनवाईल मध्ये त्यांनी जर त्रुटी भरला तर त्यांना सुरू सुद्धा करता येतात. बंटी पाटील. सभापती महोदय, माझी एक वेगळी सूचना आहे. CPBB मंत्री महोदय, CPB जसं केंद्र शासनाचं अख्खा देशातल्या अनेक अशा STP CETP मधून पाणी जाणाऱ्यावर ऑनलाईन मॉनिटरिंग करतं आणि जरा जरी त्यामध्ये आढळलं तर ताबडतोब त्यांना रेड अलर्ट त्या ठिकाणी येतो. आपल्याला राज्यामध्ये तशी एक सिस्टीम तयार करावं लागेल NPCBच्या माध्यमातून आणि ज्या ठिकाणी या पद्धतीचं STP आहेत, CETP आहेत, तिथंही यंत्रणा आपल्याला स्वतंत्रपणे राज्याच्या MPCB मार्फत करता आली. ते एका वर्षात होणार नाही, 2-3 वर्षे लागतील, म्हणजे ते हळूहळू आपल्याला टप्प्यात. परंतु किमान ज्या नद्या आता प्रदूषित होतात, आता STP नावाखाली आहेत, STPचं पाणी रात्री चालू होतं, दिवसा बंद असतं. हे रात्री चालू असतं, दिवसा बंद असतं. आपलं ते यंत्रणा होऊ शकत. ह्याला टेक्नॉलॉजीचा वापर करूनच उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला हा प्रश्न टॅकल करावा लागेल. तशा दृष्टीनं सरकारची भूमिका आहे का, किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून, कारण की हे होऊ शकणार नाही. राज्यात एवढा अधिकारी वर्ग जाऊन बघणं, प्रत्येक ठिकाणी आता पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित, अनेक नद्या आपल्या प्रदूषित आहेत. तर याला वाटतं टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकणार, असं काय नियोजन आहे का? नक्की, खूप सुंदर सूचना पण आहे, हा प्रश्न पण आहे, सन्माननीय सदस्य सतीश पाटील यांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये नक्कीच ऑनलाईन मॉनिटरिंग, मगाशी निरंजनजींनी पण तोच विषय मांडला. याच्यामध्ये आपण STP जे चालू आहे ते 50% पाणी ट्रीट होत आहे. परत त्या 50% पाण्यामध्ये असंख्य तक्रारी अशा आहेत की रात्रीच्या वेळी हे STPतलं पाणी अनट्रीटेड पाठवलं जातं. बऱ्याच वेळा मी अधिकाऱ्यांना पाठवते, त्याच्यावर धार टाका, त्याच्यावर कारवाई करा, त्यांना फाईन द्या, गुन्हा दाखल करा. पण प्रदूषणाचा प्रश्न सुटणं हे एवढं करून भागणार नाही. तर रिअल टाईम मॉनिटरिंग पाहिजे आणि ते टेक्नॉलॉजीनीच मॉनिटर केलं पाहिजे. म्हणजे त्या टेक्नॉलॉजीला पण जोपर्यंत कोणी त्याला फुल करण्याचं काही शोधत नाही तोपर्यंत ते आपण चांगल्या पद्धतीने काम करता येईल. तर आमच्या ते मनात आहे, आम्ही त्याच्यावर काम करत आहोत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला एक वेळ लागेल, पण तो वेळ लागला तरी तो म्हणजे वर्थ असेल की आपण ह्या सगळ्या पोल्युशनला मॉनिटर करू शकू आणि खरी आपल्याकडे परिस्थिती समोर येईल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, 3 नंबरचा प्रश्न जो आहे त्याच्या उत्तरावरच माझा आक्षेप आहे सभापती महोदय. 4 नंबरच नंबर ताई, उत्तरावर आक्षेप आहे माझा. ताई, त्रास देण्याचा उद्देश नाही, तुम्ही अत्यंत कार्यक्षम मंत्री आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडून न्याय मिळेल म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारतोय. काय चव्हाण? माननीय मुख्यमंत्री. सन्मान्य दरेकर साहेबांच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो की उत्तरावर आक्षेप हा पहिले घ्यायचा असतो. उत्तरावर जर काय आक्षेप असेल तर प्रश्न सुरू व्हायच्या आधी हा आक्षेप घ्यायचा असतो, त्यानंतर तो आक्षेप घेता येत नाही. धन्यवाद. ताईंची बाजू घेतल्या मुख्यमंत्री महोदयांनी. आक्षेप नाही, माहिती देतो सर. प्रवीण दरेकरांना फार अस्वस्थ आहेत. ते म्हणतात काय नाही तर कमीत कमी या मंडळाचा अध्यक्ष तर करा. प्रसाद खाली बसा. तुम्ही सिद्धेश कदमवर आमचा अन्याय करू नका.
आमच्या मित्राचे मित्र आहेत ते आम्हाला कळलेली आहे. सभापती महोदय माझा पर्टिक्युलर प्रश्न आहे. रेड झोनमध्ये त्या ठिकाणी प्रदूषण निर्देशांक 60 पेक्षा अधिक असलेले कारखाने आहेत. ऑरेंजमध्ये 50च्या आसपास आहेत आणि या ठिकाणी उत्तरात सांगितलं आहे की सभापती महोदय हे खरे नाही म्हणून. तर मला वाटतं सभापती महोदय एकीकडे 90 खटले सुरू आहेत, तुम्ही त्या ठिकाणी कारखाने काही बंद केलेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आरोग्यावर अरे सुरू केलं तर चव्हाण ताई लक्ष देणार आहेत तुमच्याकडे, काळजी करू नका. तर हो चौथा. त्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये आरोग्यावर परिणाम होतोय, तर या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना केलेली आहात किंवा करणार आहात? सभापती महोदय, मी खरं तर मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो की प्रदूषणाच्या वरती उत्तर देत असताना कुठलंही प्रदूषित उत्तर न देता स्वच्छ उत्तर ते या इकडे देत आहेत. त्याच्यामुळे फक्त स्पेसिफिक 2च प्रश्न आहेत की जसं आपण मगाशी ग्रीन क्रेडिट संदर्भातलं बोललात तसं आपण फक्त दंडात्मक कारवाई प्रत्येक इंडस्ट्रीच्या वर करण्यापेक्षा आपण हे ग्रीन क्रेडिटचा जो म्हटला तर त्याच्या हिशोबाने आपण इंडस्ट्रीजला इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी काय धोरण काढणार आहात, त्यांना काय सबसिडी देणार आहात की त्याच्यामध्ये शासनाचं काय धोरण आहे एक. आणि दुसरं याच्यामध्ये स्थानिक म्हणजे सामाजिक आपण इन्व्हॉल्वमेंट बघत असताना NGOज असतील, शाळा असतील यांच्या माध्यमाने आपण जास्तीत जास्त अवेअरनेस तयार करण्यासाठी कुठली पॉलिसी शासन हाती घेणार आहे? अवेअरनेस तर वेळोवेळी आपण करतच आहोत आणि बेसिकली यामध्ये एक मिनिट मला प्रवीण दरेकरांचं आधी उत्तर देऊ. त्यांचं म्हणणं आम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अंशतः खरे दिलंय, दुसऱ्याचं अंशतः खरे दिलंय आणि तिसऱ्याचं खरे नाही दिलंय. कारण एखादे ठिकाणचं असंख्य रोग झाले, मृत्यू झाले तर आम्ही तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांना विचारतो आणि त्यांची माहिती आम्ही इथे सादर करत असतो. आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल लोक नाही. आणि एखादं आरोग्य खराब होण्याची अनेक कारणं असतात, श्वसनाच्या आजाराचे लोकचे अनेक कारणं असू शकतात. प्रदूषण हा त्याच्यापैकी एक आहे. केवळ प्रदूषण हे नाही, त्याच्यामुळे ते उत्तर तसं दिलेलं आहे. आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी वेळोवेळी पावलं उचलू. जागरूकपणे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं, स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सहकार्य करावं. आपण जे सांगितलं की या इंडस्ट्रीच्या संदर्भात धोरण आखणार का, तर आम्ही तसं धोरण आखणार का याच्यावर स्पेशल उत्तर न देता ते आखल्यावर नक्कीच आम्ही सभागृहाला अवगत करू. पण आमच्या ते ह्याच्यामध्ये आहे. आपण फाईन करतो इंडस्ट्रीला, काय आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा फाईन करतो. असा भरपूर फाईन आमचा येणं पण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून. इन्सेंटिव्हाइज करतोय आपण, त्याचे वेगवेगळे जसं ते क्रेडिट आहे ते इन्सेंटिव्हच आहे. कारण शेवटी तुम्ही एखादी परवानगी घेताय तर तुम्हाला ग्रीन कव्हरच्या संदर्भातला शब्द द्यायचा असेल तर ते इन अ वे इन्सेंटिव्ह आहे की म्हणजे आम्ही तुम्हाला परवानगी देतो हे चालवण्यासाठी. आणखी इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी निधीची आवश्यकता असते, तर आम्ही CSR आणि सरकार याच्या माध्यमातून त्याच्याबद्दलही विचार करतो आहोत. पण प्रत्यक्षात अजून काही आम्ही तयार केलेलं नाही तो फॉर्मॅट. प्रश्न क्रमांक 5